तोपर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांची आज आपण 164वी जयंती साजरी करतोय. आपल्या संस्थेचे सचिव मान्य श्री साळुंखे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी आमच्या मुख्याध्यापक मॅडम सौ सावंत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सरांचं स्वागत करावं. तर या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित मात्र मोठी मंडळी आहेत. मळाई पर्यवेक्षण पथकाचे प्रमुख चव्हाण सर, त्याचप्रमाणे माजी प्रमुख कुंभार सर, आपल्या या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ सावंत मॅडम, सर्व स्टाफ आणि अतिशय लाडकी असणारी आपण सर्व विद्यार्थी मित्र हो. आज 12 जानेवारी या दिवसाचं तसं विशेष महत्व आहे. काय महत्व आहे? काय नेमकं महत्व? विशेष असं महत्व आहे की आज 2 महापुरुषांच्या किंवा महान विचार असणाऱ्यांच्या जयंती आहेत. एक म्हणजे सावित्रीबाई फुले नाही, कोण? राजमाता जिजाऊ, आणि दुसरे स्वामी विवेकानंद. तर जिच्या संस्कारातून स्वराज्याचा सूर्य उगवला त्या राजमाता जिजाऊ केवळ त्या शिवरायांच्या माता होत्या का? तर त्या संपूर्ण राष्ट्राच्या संस्कारदात्या माता होत्या. आणि दुसरं जे व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या वाणीच्या माधुर्यानं, बुद्धीच्या चातुर्यानं, वृत्तीच्या औदार्यानं आणि रूपाच्या सौंदर्यानं ज्यानं अख्खं जग आकर्षित केलं आणि त्या सगळ्यांचं जीवन घडवलं, ते स्वामी विवेकानंद. खरं तसं पाहिलं तर भारताच्या उद्धारासाठी काही मंडळींनी तन मन धन अर्पण केलं आणि त्यातून नवरत्न जी घडली त्यापैकी दैदिप्यमान नवरत्न म्हणजेच स्वामी विवेकानंद. आता मग ही दोन्ही जी आहेत, या दोन्हीची ही आज जयंती आहे बघा. आणि राजमातांनी जिजाऊनी काय घडवला? एक राजा घडवला. आणि स्वामी विवेकानंदांनी काय केलं? एक संन्यासीच ते राष्ट्र घडवलं. या दोन्ही महान व्यक्तींना, त्यांच्या स्मृतीला मी प्रथम मनपूर्वक अभिवादन करतो. आता हा कार्यक्रम या ठिकाणी कशासाठी आयोजित केला, काय त्याच्या मागे उद्देश होता, हा उद्देश पहिल्यांदा सांगतो. काय गरज होती या कार्यक्रमाची? तर गरज अशी होती की हे जे आपलं ज्ञान मंदिर आहे, या ज्ञान मंदिरातून जी घडणारी मुलं आहेत, असू द्यात काही गोरगरिबाची असतील, काही सर्वसामान्यांची असतील, ही जी घडणारी मुलं आहेत ती खूप मोठी घडावीत आणि त्यांच्यातून खूप मोठी कर्तृत्वाची उंची गाठणारी मुलं निर्माण व्हावीत, हाच केवळ उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी कुठेही गरिबी आड येत नाही. खूप अशी उदाहरणं आहेत, अतिशय गरिबीतून सुद्धा खूप मोठी झालेली मंडळी खूप आहेत. अगदी चांगली उदाहरणं आपल्या समोर आहेत. फक्त काय असायला हवं? आणि गरिबी ही वाईट नसतेच, मुळातच नसते. काय असते? गरिबी आपल्याला खूप काही घडवते, आपल्याला ती शिकवते संघर्ष करायला आणि आपल्याला एक अतिशय सुंदर अशी दिशा देते. मग त्या गरिबीला वाईट म्हणायचं का? आपल्याकडे काहीच नाही तर खूप काही मिळवायचंय, याच्यासाठी प्रयत्न करायला आपणाला आवडलं गेलं पाहिजे. आणि म्हणून गरिबी ही शाप नसून आपणाला एक मिळालेली संधी आहे आणि त्याचा सुद्धा उपयोग करून आपण सगळं काही विसरून तुमच्यातून सुद्धा खूप मोठी कर्तृत्ववान मुलं घडावीत, हा केवळ इथं उद्देश आहे. स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, तुम्ही एखादं काम करत आहात, ते काम करत असताना काही अडथळाच आला नाही,
कुठलाही संघर्ष करावा लागला नाही, कुणी तुम्हाला विरोध केला नाही, तर समजायचं काय, समजायचं बाळांनो, तुमचा रस्ता चुकीचा आहे. कारण अशी माणसं आली पाहिजेत, मग काय कुत्री मांजरी आडवं गेली पाहिजेत आपल्या. लक्षात आलं का? अनेकांनी विरोध केला पाहिजे. काय होतं अशानं? आपण सुद्धा सशक्त होतो आणि अनेक चांगल्या शक्तीनं आपण काय करू शकतो, परत त्याला सामोरं जाऊ शकतो आणि खूप मोठं कार्य आपल्या हातून होतं. आणि म्हटलं जातं ना संघर्ष ना तकलीफ, ना संघर्ष ना तकलीफ तो काम क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. याचा अर्थ असा की आपल्या डोक्यासारखी आग असली पाहिजे. कशाची? जे स्वप्न आपण उराशी बाळगलेलं आहे, जे आपण स्वप्न उराशी बाळगलेलं आहे, एखादं व्हिजन ठरवलेलं आहे, ते व्हिजन पूर्ण होईपर्यंत आपलं डोकं सारखं धगधगत असलं पाहिजे. अब्दुल कलाम म्हणायचे बघा, स्वप्न बघायचे असतील तर रात्री झोपून बघू नका. रात्री झोपल्यानंतर पडतात ती खरी स्वप्न नसतात. स्वप्न कधी बघा, कशी बघा? उघड्या डोळ्यांनी बघा आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपच येता कामा नये. आणि अशी स्वप्न तुम्ही पाहावीत आणि तुमच्यामधून खूप मोठी मुलं घडावीत आणि या ज्ञान मंदिरातून खूप चांगली मुलं घडली पाहिजेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत. हाच केवळ या कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश आहे. आता अनेकांनी काय केलेलं होतं, राजमाता जिजाविषयी बोलले, मुलीही त्यांच्याविषयीच बोलल्या, सरांनीही त्यांच्याविषयी सांगितलं. आता तोच विषय पुन्हा येऊ नये, त्यांच्याविषयी आपणाला प्रचंड आदर सगळ्यांनाच आहे. छत्रपती शिवाजी म्हटलं तर जगामधले सगळे अभिमानानं ताट उभं राहतात, एवढी मोठी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्या राजाला घडवणाऱ्या राजमाता सुद्धा त्याच ताकदीच्या होत्या आणि त्यांच्याविषयी तुम्ही ऐकलेलं आहे. त्याच्या ऐवजी मी आता थोडस दुसरं जे व्यक्तिमत्व आहे, महान व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याविषयी मी बोलते. तर 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता येथे, कलकत्ता आपला ठीक आहे, कलकत्ता येथे एका ओजस्वी आणि तेजस्वी बालकाचा जन्म झाला. बघा, त्याच वेळी त्या बालकाच्या चेहऱ्यावरून जणू उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पाळण्यात घालायच्या आधीच्या बाळाचे पाय दिसत होते. बघा, एवढा तेजस्वी ओसंडून वाहणारा उत्साह, हा वेगळाच चमत्कार काहीतरी होता. आणि मग त्यांचा जन्म झाला आणि तो जो मुलगा होता पुढं, स्वामी विवेकानंदांचं लहानपणाचं नाव काय बाळांनो? आहे कुणाला माहिती? खरं नाव त्यांचं काय? कोण सांगू शकेल? जो अचूक सांगेल त्याला मी बक्षीस देणार आहे. कोण सांगणार आहे? नाही माहिती? तर त्यांचं लहानपणीचं नाव होतं नरेंद्र. बघा, नाव काय होतं? नरेंद्र. मग नरेंद्रचे कोण झाले? स्वामी विवेकानंद झाले. सहजासहजी झाले का? नरेंद्र ते स्वामी विवेकानंद. हा फार मोठा प्रवास होता आणि हा प्रवास म्हणताय तेवढा साधा आणि सोपा नक्कीच नव्हता. कारण त्यावेळी मानवता फारशी नव्हती आपल्यामध्ये. बघा, राष्ट्रवादाला सुद्धा कुठं फारसं काय चाललेलं व्यवस्थित नव्हतं. मग राष्ट्राला जागा करायचंय, मानवतेला जागा करायचंय, हे महान कार्य कुणी केलं? स्वामी विवेकानंदांनी केलं. आणि मग हे कार्य करत असताना एक प्रेरणादायी त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी तेवढंच केलं का? तर आपल्या धर्माची जी सनातन धर्माची पताका आहे ती सगळ्या जगभर फडकवली, जगामध्ये आपली मतं मांडली. असे हे स्वामी विवेकानंद. आणि मग त्यांच्या वडिलांचं नाव आहे कुणाला माहिती? वडिलांचं नाव स्वामी विवेकानंदांच्या नाही माहिती. तर त्यांचं वडिलांचं नाव होतं विश्वनाथ आणि त्यांच्या आईचं नाव होतं भुवनेश्वरी देवी. बघा, पण ही दोघं जण होती ती त्या विचारांची दोन टोकं होती. एकीकडे त्यांचे वडील होते. बघा, त्यांचे वडील होते ते एक नामवंत वकील होते आणि सदाचारी माणूस.
परंतु त्यांचं पाश्चात्याकडे ओढा होता. आणि आई मात्र काय होती, धार्मिक वृत्तीची होती, शंकराची परमभक्त होती आणि शंकराची पूजा करण्यामध्येच ती नेहमी घडून जायची. मग तुम्ही पण लहान असताना काय केलं असेल? समजा आपली आई जर पूजा करत असेल तर तुम्ही कुठं असाल रे? आई जे करेल तेच तुम्ही करणार आहे. मग तिथं सुद्धा तसंच झालं की आईच्या शेजारी बसून हा बाळ नरेंद्र सुद्धा काय करत होता, त्या देवाची पूजा करू लागला. आणि त्यावेळी आता हे एवढं गोडस बाळ, एवढं प्रतिभावंत बाळ आणि इतकं प्रचंड त्यांचं बौद्धिक क्षमता असणारं, त्याला घडवणं इतकं पण सोपं नव्हतं. मग ते सुद्धा पूजा करायच्या. त्यावेळी त्या काय करत होत्या, त्यांची जी माऊली होती ती त्याला त्या काळामध्ये सुद्धा रामायण आणि महाभारत यातल्या काही गोष्टी सांगायच्या की ज्याच्यामुळे त्यांच्यावरती खूप मोठे संस्कार झाले. आणि मग पुढं या गोष्टी सांगत असताना एक प्रकारे त्यांना खूप काही त्यातून शिकायला मिळालं. पण मग नंतर 7 वर्ष झाल्यानंतर त्याची आई म्हटल्या की आता हे एवढं मोठं, म्हणजे एवढा बुद्धिमान आहे, प्रतिभाशाली आहे आणि याला घरात शिकवू शकत नाही, आपण काय केलं पाहिजे, शाळेत घातलं पाहिजे. म्हणून आईनं काय केलं, शाळेत घातलं. बघा, आणि त्यांना प्रचंड वेळ होती, म्हणजे बौद्धिक क्षमता तर चांगली होतीच. बघा, पण पोहायला पण त्यांना आवडायचं, गायला पण आवडायचं आणि दुसरं काय आवडायचं त्यांना वाटायचं की हे सगळं करायला शरीर कसं पाहिजे, सशक्त पाहिजे, मन सुद्धा सशक्त पाहिजे. मग त्याची सुद्धा बलोपासना ते त्या काळामध्ये करत होते. म्हणजे हे लहान बालक होतं ते किती ओजस्वी होतं हे लक्षात तुमच्या येईल. मग आता हे करत असताना त्यांना घातलं शाळेत. तुमच्यासारखंच केलं त्याने. काय केलं असेल, दिवसभर शाळेमध्ये दिलेल्या शिव्या होत्या मुलांनी एकमेकाला. घरी गेल्याबरोबर ते घरातल्यांना शिव्या द्यायला लागलं. मग आपल्या वेळी असती तर काय केलं असतं, फार तर एखादं कानपाडात दिली असती. हा शहाणपणा करायचा नाही. पण त्या लहान बाळाला काय कळते कसलं काय चाललंय ते, आहे की नाही. मग आई मात्र कठोर होती. तिनं ठरवलं या पोराची शाळाच बंद करायची. नको असले घाणेरडं पोरग व्हायला नको आपल्या घरात, संस्कार चुकीचे व्हायला नको. शाळा बंद केली. आणि पुन्हा आईच्या लक्षात आलं की हे जे बाळ आहे ते इतिहासामध्ये, दर्शनशास्त्र असेल, साहित्य असेल, संगीत असेल, या सगळ्यामध्ये त्याचा प्रचंड ओढा आहे आणि ह्याला आपण घरामध्ये शिकवू शकत नाही. मग पुन्हा त्यांना 8व्या वर्षी परत शाळेत घातलं. बघा, आपण म्हणून 8व्या वर्षी आता आपण मला वाटतं दुसरी तिसरीत असतो, आहे की नाही. पण त्यावेळी लवकर जातच नव्हती मुलं. मग 8व्या वर्षी शाळेत घातलं. आणि शाळेत घातल्यानंतर स्वामी विवेकानंदांचा लहानपणी सुद्धा स्वभाव तसाच होता. कुणीही काय सांगितलं तरी सहजासहजी ते विचार त्याचं म्हणजे ते मनावर घ्यायचे नाही. ते कुणीही काय सांगितलं तर त्याचा सद्विवेक बुद्धीनं सारासार विचार करायचे. त्यांना पटलं तर स्वीकारायचे, पटलं नाही तर ते स्वीकारायचे नाही. म्हणजे हे लहानपणी सुद्धा बंडखोरच होतं. लक्षात आलं का. कुठलाही विचार सहज आपल्याला कोणी सांगितलं आपण तसंच ऐकतो, अजिबात ऐकायचे नाहीत. मग त्यांची भाषा, मातृभाषा आपली कुठली, मराठी, तशी त्यांची कोणती असेल रे, हे सांगता कुणाला. तर त्यांची भाषा बंगाली. तर स्वभाषा प्रेम त्यांना प्रचंड होतं. आणि त्या स्वभाषेच्या प्रेमामध्ये ते इतके गढून गेलेले होते की त्यांनी घरामध्ये स्पष्ट सांगितलं. काय सांगितलं असेल घरामध्ये, की मी गोऱ्यांची भाषा शिकणारच नाही. आणि अभ्यासच थांबवला. गोऱ्यांची भाषा कोणती, इंग्रजी, ती मी शिकणारच नाही. मी काय करणार आहे, मी ही माझ्याच भाषेत शिकणार. आणि त्यांना काय ते पटेना. मनात बराचसाच विचाराचा कल्लोळ झाला. मग त्यांनी खूप विचार केला. आणि विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणात जे साहित्य आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण आहे किंवा इतर जे काही चांगल्या चांगल्या बाबी आहेत त्या इंग्रजीमध्ये वाचायला मिळू शकतात. इंग्रजी जगाची भाषा आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, 8 महिने अभ्यास थांबवलेला, पुन्हा सुरू केला आणि पुन्हा ते पुढे शिकू लागले.